चिंटू, पिंकी आणि 90sचा जादुई टीव्ही. रामपूर गाव, कच्चे रस्ते, मातीची घरं, संध्याकाळी वाजणारी मंदिराची घंटा आणि प्रत्येक घरातून ऐकू येणारा रेडिओचा आवाज. त्या गावात राहत होते चिंटू आणि पिंकी. छोटंसं घर, छपरावर कौल, भिंतीवर लटकलेलं जुनं कॅलेंडर आणि कोपऱ्यात ठेवलेला रेडिओ. आई रोज सकाळी रेडिओवर गाणी लावायची. सुनो पुराणे गाणे नाचत दोघं आनंदाने नाचायचे. बाबा सायकलवर कामाला जायचे आणि जाताना नेहमी म्हणायचे, शिकून मोठं व्हा, आपलं आयुष्य बदला. पण एक स्वप्न होतं. त्या काळात गावात फार थोड्या घरात टीव्ही होता. रविवारी रामायण महाभारत, बुधवारी चित्रहार आणि संध्याकाळी DD न्यूज. गावातल्या सगळ्या मुलांना टीव्ही म्हणजे जादू वाटायचा. शेजारच्या एका काकूंच्या घरी मोठा बॉक्स टीव्ही होता. वर अँटेना, कधीकधी सिग्नल नाही. मग सगळे ओरडायचे, अरे अँटेना फिराव. पण त्या काकू खूप खडूस होत्या. त्या कोणालाही घरात येऊ देत नसत. एक दिवस रविवार होता. रामायण सुरू होणार होतं. चिंटू आणि पिंकी हळूच खिडकीबाहेर उभे राहिले. पावसाची रिमझिम आणि स्क्रीनवर भगवान राम दोघं मंत्रमुग्ध होऊन पाहत होते. इतक्यात, पुन्हा आलात का? काकूंनी ओरडून त्यांना हकलून दिलं. दोघं शांतपणे घरी आले. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच काहीच बोललं नाही. बाबांनी सगळं पाहिलं. रात्री बाबा घरी आले. त्यांनी मुलांची शांत चेहरे पाहिले. आईने हळूच सांगितलं. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते मनात म्हणाले, माझी मुलं आनंदासाठी इतकी तडफडतायत, आता काहीतरी करायलाच हवं. बाबांनी जास्त काम करायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत, सुट्टी नाही, आराम नाही. पैसे हळूहळू साठू लागले. आणि तो दिवस आला, रविवारचाच दिवस. बाबा म्हणाले, आज संध्याकाळी सगळे तयार राहा, खास सरप्राईज आहे. चिंटू, पिंकी खुश झाले. मित्रांना बोलावलं. घरासमोर सगळी मुलं बसलेली. आईने गोड शिरा बनवला. रेडिओवर हळू आवाजात गाणं वाजत होतं. अचानक दूरून घंटी वाजली. बाबा आले. सायकलवर मोठा बॉक्स बांधलेला. सगळे ओरडले, टीव्ही आला, टीव्ही आला. टीव्ही लावला, पण स्क्रीनवर झिरझिर. अच्छा, सगळे मुलं छपरावर गेले. अरे अँटेना फिरव. आणि अचानक स्क्रीन क्लिअर झाला. चित्रहार सुरू झाला. सगळे टाळ्या वाजवू लागले. चिंटू, पिंकीच्या डोळ्यात आनंदाश्रू. ते बाबांना मिठी मारतात. शेजारच्या त्या काकू दारात उभ्या होत्या. सगळे शांत झाले. पण त्या हळूच म्हणाल्या, मी पण बसू का? सगळे हसले. अरे या ना काकू. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या हसल्या. शिकवण, खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, तो एकत्र बसण्यात, शेअर करण्यात असतो. 90s आपल्याला शिकवून गेला, कमी गोष्टी पण जास्त आनंद.